आघाडीवर दिसतायत। अगदी काटोलमधून चरणसिंग ठाकूर आघाडीवर आहेत। काटोलमध्ये नेमकं काय होतं हे पाहणं महत्त्वाचं आहे। काटोलमध्ये आपल्याला माहिती आहे सलील देशमुख निवडणुकीच्या रिंगणात होते आणि तिथेच काटोलमध्ये आपण बघतोय आता मात्र महायुतीचे उमेदवार आघाडीवर दिसतात, तर कर्जत जामखेडमधून रोहित पवार यांनी आघाडी घेतली आहे। निश्चितच पारंपरिक लढत कर्जत जामखेड या ठिकाणची आपण नेहमी बघतो। शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडून रोहित पवार हे निवडणुकीच्या रिंगणात होते आणि रोहित पवार पुन्हा एकदा आघाडीवर आहे। पुणे कंटोन्मेंट मधून विजय कांबळे हे मात्र आघाडीवर दिसताय, तर तासगाव कवठे महांकाळ मधून रोहित पाटील हे आघाडीवर दिसताय। रोहित पाटील हे तासगाव कवठे महांकाळ मधून निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते। सिल्लोड मध्ये अब्दुल सत्तार आघाडीवर आहेत। सिल्लोड मध्ये शिंदे गटाचे अब्दुल सत्तार निवडणूक लढवत होते आणि आता पुन्हा एकदा अब्दुल सत्तार यांनी आघाडी घेतली असं दिसतंय। सिल्लोड मध्ये अब्दुल सत्तार यांनी आघाडी घेतल्याची माहिती समोर आली आहे। यावेळी एक सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी आपण बघतोय, सिल्लोड मध्ये अब्दुल सत्तार यांनी आघाडी घेतलेली आहे। निश्चितच या क्षणाचे सर्वात वेगवान निकाल आपण बघतोय। मतमोजणीला सुरुवात झाली आणि त्यानंतर आता अगदी 10 मिनिटांमध्ये हे कल हाती येण्यास सुरुवात झालेली आहे। पोस्टल मतमोजणी ही आता सध्या सुरू आहे। मात्र या क्षणाला आपण जर बघितलं तर सिल्लोड मधून अब्दुल सत्तार आघाडीवर असल्याचं